नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा पराभव महायुतीसाठी मोठा धक्का होता। या पराभवानंतर दराडेंनी थेटपणे आरोप करत आपली फसवणूक झाल्याचाही आरोप केला। पण आता भाजपचे नेते आणि या निवडणुकीत बंडखोरी शमवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवलेली त्या गिरीश महाजनांनी दराडे जिंकावेत ही लोकांची इच्छा नव्हती म्हणत दराडेंच्या उमेदवारीवरच सवाल उपस्थित केलाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत महाजनांनी नाशिक विधान परिषदेची इनसाइड स्टोरीज उघड केली आहे, पाहूयात। लोकांचीच इच्छा नव्हती, लोकांना सोडायचं की नाही, कारण दराडेंचा थोडा संपर्कमध्ये राहिला नाही, ते एक दोन वेळा निवडून आलेत पण त्यांनी संपर्क ठेवला नाही, हे लोक सगळे बोलून दाखवायचे। आणि म्हणून मी शिंदे साहेबांनाही बोललो होतो की आपण उमेदवार बदलला तर थोडं बरं होईल। मी 2-3 वेळा जाऊन बोललो की तुम्ही साहेब उमेदवार बदलून टाका, याला मत द्यायला कोणी फार खुश नाही आहेत, तयार नाही आहेत। ज्यांच्यावर नाशिक विधान परिषद निवडणुकीची बंडखोरी शमवण्याची जबाबदारी होती त्या गिरीश महाजनांचंही विधान। नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे जिंकावेत अशी लोकांची इच्छा नव्हती असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीत महाजनांनी नाशिकमधील नरेंद्र दराडेंच्या पराभवाचं कारण स्पष्ट करून टाकलं। महाजन एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकमधील उमेदवार बदलण्याची विनंती केल्याचाही दावा केलाय। नाशिकमधील बंडखोरी शमवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत असंही त्यांनी सांगितलं। त्यामुळे शिवसेनेच्या पराभवाचं प्रमुख कारण म्हणून दराडेंच्या उमेदवारीकडेच महाजनांनी अप्रत्यक्षपणे बोट दाखवलंय। अनेकांना हा विश्वास पटला नाही की भाजपचं तिथे प्राबल्य असताना भाजपचाच जो एक अत्यंत शिस्तीचा पक्ष मानला जातो तिथे भाजपचाच बंडखोर उभा राहतो। हे काय गणित समजलं नाही जरा महाराष्ट्र। गणेश गीतेंनी माघार घेतली होती माझ्या सांगण्यावरून, पण गोकुळ गीते राहून गेलेत, खरं आहे। कसे राहून गेले तुम्ही काय म्हणतात, तुम्ही संकटमोचक आहात आणि संकटमोचकाकडनं इतकं छोटं संकट पण नाही, खूप प्रयत्न झाले होते। हे बघा, मला आपल्याला मी सांगेल, जे दराडे आहेत उमेदवार त्यांनाही माहिती आहे आम्ही काय केलं। दादा भुसे होते, आमचे उदय सामंत होते आणि शिंदे साहेबांनाही माहिती आहे आम्ही शेवटपर्यंत किती प्रयत्न केले, पण लोकांचीच इच्छा नव्हती। लोकांना सोडायचं की नाही, कारण दराडेंचा थोडा संपर्कमध्ये राहिला नाही, ते एक दोन वेळा निवडून आलेत पण त्यांनी संपर्क ठेवला नाही, हे लोक सगळे बोलून दाखवायचे। आणि म्हणून मी शिंदे साहेबांनाही बोललो होतो की आपण उमेदवार बदलला तर थोडं बरं होईल। मी 2-3 वेळा जाऊन बोललो की तुम्ही साहेब उमेदवार बदलून टाका, याला मत द्यायला कोणी फार खुश नाही आहेत, तयार नाही आहेत। अगदी स्पष्ट सांगतो आज। हो, मी विचारा शिंदे साहेब, ते पण सांगतील। उदय सामंत नाही म्हणलं होतं, मी दादांनाही म्हणलं होतं, हुसेंना, पण साहेबांनी त्यांना मागे शब्द दिलेला होता, त्यामुळे ते उमेदवार चुकला मी बदलणारच नाही, काही होऊ द्या, आपण करू बरोबर, तुम्ही यासोबत म्हटलं आहे ना। आमची संख्या 500च्या वर होती ना। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत गिरीश महाजनांनी दराडेंच्या पराभवाची इनसाइड स्टोरीज उघड केली। नरेंद्र दराडेंची उमेदवारी बदलण्याची विनंती केल्याचा दावा महाजनांनी केल्यानंतर आता दराडेंच्या कुटुंबातून यावर प्रतिक्रिया उमटतायत। नरेंद्र दराडेंचे भाऊ आणि शिवसेनेचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी लोकांचा पाठिंबा होता म्हणूनच दराडेंना उमेदवारी मिळाल्याचं म्हटलंय। तसंच महाजनांनी एकनाथ शिंदेंशी न बोलता आपल्याशी बोलायला हवं होतं असं म्हणत किशोर दराडेंनी भावाच्या पराभवावर नाराजी व्यक्त केली आहे। मुळात मंत्री महोदय काय बोलले मला सांगता येणार नाही। जर लोकांची इच्छा नव्हती तर युतीचं सरकार होतं, मग युतीचा तिन्ही पक्षाचा सपोर्ट होता, मगच उमेदवारी फायनल झाली। त्याच्यामुळे कोण काय बोलतंय हे मला काही सांगता येणार नाही। केलं की मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नरेंद्र दराडेंचं तिकीट बदलण्याची विनंती केली। माझी विनंती साहेबांना, गिरीश महाजन साहेबांनी ही होती, हे जर डायरेक्ट माझ्याशी बोलले असते तर मी सखुशीने त्यांना सांगितलं असतं तुम्ही कोणताही उमेदवार द्या। 1 वर्षापूर्वी जेव्हा दराडेंना शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी प्रवेश दिला त्यावेळेस तो शब्द दिलेला होता, आणि एकदा एकनाथ शिंदे साहेबांचा असं असतं, एकदा जर शब्द दिला तर ते स्वतःचा पण ऐकत नाही, आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ते ऐकलं नाही। वास्तविक गिरीश भाऊ महाजनांनी 29 मेलाच त्या ठिकाणी गणेश भाऊंच्या समोर एकनाथ शिंदे साहेबांना सत्यस्थिती सांगितली होती की दराडेंच्या बाबतीत त्या ठिकाणी मतदारसंघात खूप मोठी नाराजी आहे आणि आपण अजून पण उमेदवार बदला, आणि गणेश गीतेंना हवं होतं महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी एबी फॉर्म द्या, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या ठिकाणी नाईलाज झाला। कदाचित दराडेंना दिलेल्या शब्दाला ते बांधील राहिले। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे माजी पदाधिकारी असलेले गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडेंना धूळ चारत शिवसेनेला धक्का दिला, पण निकालानंतर त्याच गोकुळ गीतेंनी मुंबईत एकनाथ शिंदेंची भेट घेत सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याची घोषणा केली। या सर्व घडामोडी पाहता नरेंद्र दराडे पराभवानंतरही पक्षात बॅकफुटला गेल्याचं स्पष्ट आहे।
त्यात आता गिरीश महाजनांनी दराडेंच्या उमेदवारीवर सवाल उपस्थित केल्यानं नाशिक विधान परिषद निकालानंतर शांत झालेला दराडे गीते वाद पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.